नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. अर्थातच मित्रांनो, 6 महिन्यानंतर मी या ठिकाणी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत आहे. अर्थातच मला माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे मित्रांनो व्हिडिओज अपलोड करता आले नाहीत. मी आता सध्या दुसऱ्या टाउनमध्ये शिफ्ट झालेलो आहे काही कारणास्तव. त्यामुळे नवीन गोष्टी, नवीन जागा या सगळ्यांमुळे मला या ठिकाणी व्हिडिओ टाकता आले नाहीत. काही इतर प्रॉब्लेम सुद्धा होते, ते मी डिस्कस नाही करू शकत. सो खूप जास्त एक्साइटिंग वाटतंय मित्रांनो मला आज या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करताना. बरेचसेच इव्हेंट आपल्या हातातून मिस झालेले आहेत, पण इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करेन. सो आपल्या कॉन्टेंटला आतापर्यंत तुम्ही या 3,500 सबस्क्रायबर्सनी जे काही प्रेम दिलं ते इथून पुढे भरभरून देत राहा, अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि आजच्या व्हिडिओची मी सुरुवात करतो. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण NSDL बद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत. NSDL मित्रांनो जे काही प्राइस आहे ते गेल्या कित्येक दिवसांपासून कंटिन्युअसली पडत आलेला आहे. ओके, अर्थातच हा एक मोनोपॉली स्टॉक आहे. जर तुम्ही बघितलं मित्रांनो, IPO ज्या वेळेला आला, IPO आल्यानंतर एक 40% पॉझिटिव्ह रिटर्न्स मित्रांनो दिले आणि त्यानंतर मात्र लाईफ टाईम हाय पासून आतापर्यंत हा स्टॉक मित्रांनो 29% ह्या ठिकाणी डाऊन झालेला आपल्याला दिसतोय. सो मित्रांनो, ह्याच्या कारणाची आपण चर्चा करूया. सर्वप्रथम मित्रांनो बघा, मार्केट कंडिशन्स तर या ठिकाणी आहेतच. जरी हा मोनोपॉली स्टॉक असला तरी मार्केट कंडिशन्स मित्रांनो बऱ्याच अंशी तुम्ही बघितला तर परिणाम केलेला आहे सगळ्या स्टॉकच्या प्राइस वरती. ओके, सो मार्केट कंडिशन मित्रांनो हे एकमेव कारण आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो काय या ठिकाणी, दुसरी गोष्ट जी आहे ती आहे की बजेट. ओके, जे बजेट आता या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे त्याच्यामध्ये मित्रांनो टॅक्सेस वाढवण्यात आलेले आहेत. ओके, म्हणजे 0.02 वरून जी काही STT होती मित्रांनो, ती आता ह्या ठिकाणी काय झालेले आहे 0.05% ह्या ठिकाणी झालेले आहे, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. आणि टॅक्स ज्या वेळेला मित्रांनो वाढतात त्यावेळेला अर्थातच मार्केटवर त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतो. ही गोष्ट आपण ह्या अगोदर देखील पाहिलेली आहे. सध्याचं मित्रांनो जे काही प्राइस आहे ते 952 रुपये या ठिकाणी आहे. सो ही सध्या मित्रांनो खरेदी करण्याची संधी असू शकते का, ह्याविषयी आपण डिस्कस करूया. सो मित्रांनो, जर व्हॅल्युएशनचा तुम्ही विचार केला तर व्हॅल्युएशन मित्रांनो अत्यंत या ठिकाणी फेअर झाले आहे असं मला वाटतंय. 51 चा PE आहे. ओके, आणि 23 चा ROC आणि 17.8 चा ROE या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. सो व्हॅल्युएशन मित्रांनो या ठिकाणी माझ्या मते थोडे परफेक्ट या ठिकाणी आहेत आणि मोनोपॉली स्टॉक असल्यामुळे लॉंग टर्म मध्ये डेफिनेटली कंपनी चांगला प्रॉफिटच या ठिकाणी अर्न करणार आहे. फक्त करंट मार्केट कंडिशन्स ह्या ठिकाणी याच्या फेवरमध्ये नाही आहेत. आता तिसरं महत्त्वाचं कारण मित्रांनो काय, तिसरं महत्त्वाचं कारण आहे की कंपनीचे मित्रांनो ह्या ठिकाणी डिसेंबर क्वार्टरचे ह्या ठिकाणी काय झालेले आहेत, रिझल्ट्स लागलेले आहेत. आता डिसेंबर क्वार्टरमध्ये मित्रांनो जर रिझल्ट्स तुम्ही पाहिलेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो काही मित्रांनो नेट प्रॉफिट आहे तो 90 करोडचा ह्या ठिकाणी काय आलेला आहे, निघून आलेला आहे. अर्थातच हा नेट प्रॉफिट मित्रांनो पॉझिटिव्ह जरी असला तरी आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की मागील क्वार्टरपेक्षा हा नेट प्रॉफिट मित्रांनो फार जास्त कमी झालेला आहे. ओके, म्हणजे अर्थातच मागील क्वार्टरपेक्षा ह्या ठिकाणी काय मित्रांनो आपल्याला थोडासा या ठिकाणी ड्रॉप पाहायला मिळत आहे. ओके, इयर ऑन इयर जर बघितलं तर अद्यापपर्यंत मित्रांनो ह्या ठिकाणी ग्रोथच आपल्याला दिसते. ओके, बट डेफिनेटली मागच्या क्वार्टरपेक्षा ह्या ठिकाणी प्रॉफिटमध्ये घसरण आल्या कारणाने सुद्धा स्टॉकच्या प्राइस मध्ये आपल्याला ह्या ठिकाणी काय पाहायला मिळतंय, एक थोडासा फॉल आपल्याला कुठे ना कुठे पाहायला मिळत आहे. सो आता मित्रांनो सध्याच्या लेवलवरती एक बाईंगचे एक चांगले ह्या ठिकाणी काय आहेत मित्रांनो असर आपल्याला दिसतात. 51च्या P वरती हा स्टॉक पण मिळतोय, त्यामुळे आता खरीदारी करायला ह्या ठिकाणी काहीही हरकत नाहीये. अगेन मित्रांनो, ही माझी फक्त एक पर्सनल रेकमेंडेशन आहे. मी कोणताही सेबी रजिस्टर्ड किंवा सेबी अधिकृत इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर या ठिकाणी नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि आपली इन्व्हेस्टमेंट करताना स्वतःची रिस्क ॲपिटाईट कॅपॅसिटी ओळखून आणि रिस्क ओळखूनच या ठिकाणी तुम्ही काय करा मित्रांनो, गुंतवणूक करा, असं मी तुम्हाला सल्ला देईन. सो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाइम. थँक यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.